नमस्कार मुलांनो, आपलं जो विषय आहे तो आहे गणित. इयत्ता 8वी आपला विषय आहे गणित आणि त्यामधील जो आपलं शेवटचं प्रकरण आहे 17वं, वर्तुळ, जीवा आणि कंस. हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं होतं. तसेच आपण बघितलं होतं की वर्तुळामध्ये जीवा तसेच कंस, त्रिज्या याचं देखील आपण काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. आता आपला वर्तुळ, जीवा आणि कंस याचा अभ्यास करून झालेला आहे आणि थोडक्यात त्या प्रकरणावरती आपण सराव देखील घेणार आहोत. तसेच खेळ आणि परीक्षा तसेच प्रश्न उत्तरे या माध्यमातून सुद्धा आपला जो प्रकरण आहे 17वं प्रकरण वर्तुळ, जीवा आणि कंस हे प्रकरण अधिक आपण चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग मुलांनो, आपण सुरुवात करूया ह्या प्रकरणाच्या सरावाला. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे जे आहे ते आपल्याला अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीने द्यायचे आहे. बघा, सगळ्यात आधी जर आपण नीट प्रश्न वाचला तर काय कळेल, आपल्याला योग्य ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करता येईल. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तो जो आपला प्रश्न आहे तो आपल्याला रीड करायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला योग्य ऑप्शन जे आहे ते सांगायचं आहे. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की रेख OB ही वर्तुळाची डॅश आहे. आता इथे आपण एक प्रश्नामध्ये आपल्याला एक वर्तुळ देखील काढून दिलेलं आहे. हे इथे आपण पाहू शकतो, एक वर्तुळ. आणि बघा, या वर्तुळामध्ये आपल्याला ही जी जीवा आहे ती दिलेली आहे MN. त्यानंतर हा व्यास दिलेला आहे AB आणि इथे आपला जो अर्धवर्तुळाकार आहे तो देखील आपल्याला इथे दिसून येत आहे. जसे की कोन AOD हा विशाल कोन झालेला आहे आणि कोन DOB हा आपला लघु कोन इथे तयार झालेला आहे. म्हणजेच आपली जी आकृती आहे त्या आकृतीद्वारे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, तर आपल्याला ह्या आकृतीद्वारे जो कंस DB आहे तसाच कंस आपल्याला इथे AO ही त्रिज्या आहे आणि दुसरी जी त्रिज्या आहे ती आहे त्रिज्या BO. तर अशा प्रकारे आपल्याला इथे दोन कंस मिळालेले आहेत. तसेच आपल्याला इथे विशाल कोन, लघु कोन हे देखील ह्या आकृतीवरून आपल्याला समजून येत आहे आणि कंस देखील आहे DB हा कंस देखील आपल्याला या आकृतीवरून मिळालेला आहे. आणि इथे आपण पाहू शकतो MN जी आहे ती आहे आपली ह्या वर्तुळाची त्रिज्या. मग आपल्याला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे की रेख OB. आता आपल्याला इथे ह्या वर्तुळामध्ये रेख OB जी आहे ती आपल्याला इथे काय आहे, या वर्तुळाची ती काय आहे, तर बघा, रेख OB ही वर्तुळाची डॅश आहे. इथे ह्या वर्तुळामध्ये जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो रेख OB जी आहे ती वर्तुळाची काय आहे आणि आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे त्रिज्या आणि शेवटचं जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला सेकंड ऑप्शन आपला आहे जीवा. मग आपल्याला माहिती आहे की वर्तुळाची जीवा कुठली आहे, तर वर्तुळाची जीवा आहे MN. मग साहजिकच झालं, आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे, तर रेख OB. रेख OB ही या वर्तुळाची काय असणार आहे, दोन ऑप्शन आपल्याला दिले होते, त्रिज्या आणि जीवा. आणि आपल्याला माहिती आहे की जीवा कुठली आहे, तर जीवा MN ही आहे. मग राहिलं काय, अगदी बरोबर, त्रिज्या. म्हणजेच आपलं योग्य ऑप्शन काय आहे, त्रिज्या हे आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पुन्हा एकदा बघा, रेख OB ही वर्तुळाची डॅश आहे. रेख OB ही वर्तुळाची काय आहे, तर रेख OB ही वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजेच आपलं जे ऑप्शन आहे ते अगदी राईट आलेलं आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला काय करायचं आहे, आधी नीट क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. त्यानंतर दिलेले जे काही ऑप्शन आहे दोन, त्यापैकी आपल्याला त्याच्यावरती विचार करून योग्य ऑप्शन जे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की रेख AB. आता इथे ह्या वर्तुळामध्ये आपण पाहू शकतो की रेख AB हा वर्तुळाचा डॅश आहे. रेख AB हा वर्तुळाचा काय आहे, तर रेख AB हा वर्तुळाचा डॅश आहे. म्हणजे काय आहे, बघा, व्यास आहे की त्रिज्या आहे. आता आपल्याला इथे काय दिसून येत आहे, एक वर्तुळ आपल्याला इथे दिसून येत आहे आणि ते जे वर्तुळामध्ये आपण बघितलेलं आहे जीवा कुठे आहे, व्यास आणि त्रिज्या हे देखील आपण ह्या आकृतीमध्ये अभ्यासलेलं आहे. मग आपल्याला इथे सांगितलेलं आहे की रेख AB.
आता ए बी ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे का? बघा, रेख ए बी ही आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येत आहे. रेख ए बी मुळे काय झालेलं आहे तर एका वर्तुळाचे 2 पार्ट झालेले आहेत, 2 भाग झालेले आहे. म्हणजेच इथे 2 जे पार्ट आहे ते आपल्याला या वर्तुळाचे रेख ए बी मुळे मिळतात. म्हणून आपल्याला इथे विचारलेलं आहे रेख ए बी हा वर्तुळाचा डॅश आहे आणि आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. जो पहिला ऑप्शन आहे आपला तो आहे व्यास आणि शेवटचा जो आहे तो आहे त्रिज्या. मग त्रिज्या कुठली आहे ते तर आपल्याला माहितीच आहे की त्रिज्या जी आहे ती आहे ओ बी किंवा ती आहे ओ ए. ह्या 2 काय आहेत तर ह्या वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. मग याचा राहिलेला ऑप्शन कुठला आहे तर व्यास. मग ए बी ही या वर्तुळाची काय आहे तर ए बी ही या वर्तुळाचा व्यास आहे. म्हणून व्यास हे जे ऑप्शन आहे ते अगदी राईट आलेलं आहे. म्हणून आपण काय करूया तर व्यासवरती आपण टिक केलेलं आहे. बघा, रेख ए बी हा वर्तुळाचा काय आहे तर रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे. बघा, इथे आपल्याला ह्या वर्तुळामध्ये आपल्याला दिसून आहे की रेख ए बी ही याच्यामुळे 2 पार्ट वर्तुळाचे होत आहेत. म्हणून ए बी ही रेख जी आहे ती ह्या वर्तुळाचे काय आहे तर व्यास आहे. म्हणून हा प्रश्न आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे की जो अर्धवर्तुळ आपल्याला इथे दाखवलेला आहे, ज्या रेखेमुळे वर्तुळाचे 2 पार्ट होतात तिलाच काय म्हटलं जातं तर रेख ए बी. म्हणजेच ही वर्तुळाचे काय दाखवलेली आहे तर व्यास दाखवलेली आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत आणि तो आहे रेख एम एन ही वर्तुळाची डॅश आहे. आता रेख एम एन ही वर्तुळाची काय आहे हे आपल्याला इथे समजून सांगायचं आहे. बघा, पुन्हा आपल्या समोर एक आकृती आहे आणि त्या आकृतीची त्रिज्या, व्यास हे आपल्याला माहीत आहे, जीवा देखील आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला इथे विचारलेलं आहे की एम एन ही काय आहे. आता वर्तुळ जे दिलेलं आहे त्या वर्तुळामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एम एन ह्या वर्तुळाची काय आहे. आता ह्या वर्तुळामध्ये आपण काय बघितलेलं आहे व्यास बघितलेला आहे. रेख ए बी ही या वर्तुळाची काय आहे व्यास आहे आणि या वर्तुळामध्ये 2 त्रिज्या आहेत. तर त्या 2 त्रिज्या कुठल्या आहेत बघा, तर रेख ओ बी ही या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि रेख ओ ए ही देखील या वर्तुळाची काय आहे त्रिज्या आहे. मग राहिलं काय तर जीवा. म्हणजेच रेख एम एन ही या वर्तुळाची काय असणार आहे जीवा असणार आहे. म्हणून आपलं राईट आन्सर जे आहे ते काय आहे तर रेख एम एन ही वर्तुळाची काय आहे तर जीवा आहे. तर अशा प्रकारे आपला जो हा प्रश्न आहे तो इथे पूर्ण झालेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बघा, कोन डी ओ बी इथे आपल्याला दिलेला आहे. कोन डी ओ बी हा जो आपल्याला इथे कोन दिलेला आहे तो कोन डी ओ बी डॅश कोन आहे. मग तो कोन काटकोन आहे की केंद्रीय कोन आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, इथे आपल्याला एक विशाल कोन मिळत आहे आणि दुसरा जो आहे तो लघु कंस मिळत आहे. मग विशाल कोन कुठला आहे तर विशाल कोन आहे कोन ए ओ डी हा जो आहे तो विशाल कोन झालेला आहे. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की 90 अंशापेक्षा ज्याचं माप जास्त असेल तो कुठला कोन असतो तर तो विशाल कंस असतो आणि 90 अंशापेक्षा ज्याचं माप कमी असेल तर तो कुठला कंस असणार आहे तर तो लघु कंस हा असणार आहे. म्हणून आपल्याला इथे माहीत आहे की कोन डी ओ बी हा डॅश कोन आहे. तो काटकोन तर नसणार आहे का, कारण काटकोन जो आहे तो आपल्याला माहीत आहे की 90 अंशाचा असतो, त्यालाच आपण काय म्हणतो काटकोन असे म्हणतो. मग पहिलं ऑप्शन तर आपलं नाही आहे का, कारण हा आपल्याला इथे काटकोन दिसत नाही आहे म्हणून तो काटकोन नाही आहे. मग उरलेला ऑप्शन कुठला आहे तर तो आहे केंद्रीय. म्हणून आपल्याला विचारलेलं आहे कोन डी ओ बी हा डॅश कोन आहे. कोन डी ओ बी हा डॅश कोन आहे तर तो कोन डी ओ बी हा कुठला कोन आहे तर केंद्रीय कोन आहे. म्हणून आपण इथे केंद्रीय कोनवरती टिक केलेला आहे. बघा, आपला ऑप्शन देखील कसा आलेला आहे राईट आलेला आहे. तर आपला कोन डी ओ बी हा जो आहे तो कसा कोन आहे तर केंद्रीय कोन आहे. अशाच प्रकारचा दुसरा जो प्रश्न आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, आपला जो 5वा क्वेश्चन आहे तो आहे कंस बीडी. आता आपल्याला जो वर्तुळ दिलेला आहे त्या वर्तुळामध्ये कंस बीडी आपल्याला दिसत आहे का, हो. तर हा जो कंस बीडी आहे तो आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणून बघा,
कंस BD हा डॅश आहे. कंस BD हा डॅश आहे. तो काय आहे बघा, तो लघु कंस आहे की विशाल कंस आहे? आपल्याला इथे सांगितलेलं आहे कंस BD हा लघु कंस असणार आहे की तो विशाल कंस असणार आहे. सांगा पाहू मुलांनो. मग कंस जो DB आहे तो काय आहे? तर तो लघु कंस आहे. तर बघा आपलं उत्तर देखील इथे बरोबर आलेलं आहे. बघा कंस DB हा काय आहे? तर कंस DB हा लघु कंस आहे. मग इथे जर आपल्याला विचारलं गेलं की विशाल कंस हा जो आपल्याला विशाल कंस इथे सांगायचा आहे, कोण विशाल कोण जर सांगायचं असलं तर तो आहे कोण AOD हा झाला आपला विशाल कोण. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की कंस MAB हा डॅश आहे. कंस MAB हा डॅश आहे. तर आता इथे आपल्याला काय दिसत आहे? एक वर्तुळ दिसत आहे आणि या वर्तुळामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की दोन ऑप्शन जे आहे ते आपल्याला इथे दिलेले आहे आणि या वर्तुळामध्ये आपल्याला त्या वर्तुळाची संपूर्ण माहिती दिलेली आहे, जे आपण मगाशी पण अभ्यासले होते. जसं की जीवा आहे, कंस आहे, त्रिज्या आहे, व्यास आहे, हे आपल्याला ह्या सर्कलमध्ये ह्या वर्तुळामध्ये दिलेले आहे. मग आपल्याला MAB हा जो कोण आहे तो कुठला असणार आहे? तो विशाल कंस असणार आहे की लघु कंस असणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग तो कुठला कंस असणार आहे? अगदी बरोबर, तो विशाल कंस असणार आहे. बघा कंस MAB हा जो कंस आहे तो आहे विशाल कंस. आपला जो पुढचा प्रश्न आहे आणि 7वा आपण प्रश्न घेत आहोत तो आहे कंस ADB. बघा कंस AD आणि B हा डॅश कंस आहे. तर आता कंस ADB हा कोणता कंस आहे हे आपल्याला विचारलं होतं. मग तो कोणता कंस आहे? बघा तो अर्धवर्तुळ कंस आहे की पूर्ण कंस आहे? मग आता पूर्ण कंस कसा असतो? तर एक सपाट रेष असते, पण इथे हा जो कंस आहे ते सपाट रेष नाही आहे. तो काय आहे? तर अगदी बरोबर अर्धवर्तुळ कंस आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे? तर अर्धवर्तुळ कंस हे आपलं योग्य ऑप्शन आहे. म्हणजेच कंस ADB इथे आपण बघू शकतो कंस ADB हा जो आहे तो काय आहे? तर कंस ADB हा अर्धवर्तुळ कंस आहे. आता जो आपला पुढचा ऑप्शन आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तो असा आहे की मापकोन कंस DB, मापकोन कंस DB जो इथे आपल्याला वर्तुळामध्ये दिसत आहे का की मापकोन DB कुठे आहे? तर बघा मापकंस DB हा इथे आहे. मग DB हा मापकोन AOD असणार आहे की मापकोन DOB हा असणार आहे? मग आपल्याला दोघे कोण आधी काय करायचे आहे? तर वर्तुळामध्ये अभ्यासायचे आहे. मग पहिला जो आहे तो आहे मापकोन AOD असा आहे, पण कंस आपल्याला कुठला दिलेला आहे? तर कंस आपल्याला DB दिलेला आहे. मग त्यावरून DB वरून आपल्याला कुठला कोण मिळणार आहे? तर बघा मापकोन DOB हा मिळालेला आहे आणि त्याचा कंस कुठला आहे? तर DB हा त्याचा कंस आहे. मग साहजिकच आहे आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर मापकोन DOB हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. म्हणून पहा मापकंस DB बरोबर मापकंस DOB हा असणार आहे, कारण त्याचा कंसच कुठला आहे? तर DB आहे. मग साहजिकच आहे त्याचा मापकोन देखील कुठला असणार आहे? तर DOB हा असणार आहे. आता आपला जो पुढचा आणि 9वा जो प्रश्न आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत. तो आहे रेख AB ही वर्तुळाची डॅश आहे. रेख AB ही वर्तुळाची काय आहे? तर रेख AB ही वर्तुळाची डॅश आहे. सांगा पहा मुलांनो, इथे जीवा पण येणार आहे की त्रिज्या पण येणार आहे? आता इथे AB विचारलेला आहे, ही आहे AB आणि आपल्याला माहित आहे या वर्तुळाची जी जीवा आहे किंवा त्रिज्या आहे ती कुठली आहे? बघा त्रिज्या तर आहे रेख AO आणि रेख BO ही या वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे. मग साहजिकच आहे की रेख AB ही वर्तुळाची डॅश आहे. ती जीवा पण आहे की त्रिज्या पण आहे? अगदी बरोबर, ती काय असणार आहे की जीवा पण ही असणार आहे. बघा रेख AB ही वर्तुळाची डॅश आहे म्हणजे जीवा पण आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की रेख MN ही वर्तुळाची त्रिज्या आहे.
रेख MN ही वर्तुळाची काय आहे, तर रेख MN ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता MN कुठे आहे पहा, रेख MN आपण हे जे वर्तुळ आहे ते आपण अभ्यासलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की रेख MN ही वर्तुळाची त्रिज्या आहे की जीवा आहे. सांगा बघा मुलांना, ह्या वर्तुळाची जीवा कुठली आहे? अगदी बरोबर, रेख MN ही या वर्तुळाची काय आहे, जीवा आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं गेलं आहे की रेख MN ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. मग हे जे विधान, हे जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे ते चूक असणार आहे की बरोबर आहे? कारण रेख MN ही या वर्तुळाची काय नाही आहे, तर त्रिज्या नाही आहे. मग ती काय असणार आहे, तर ती जीवा असणार आहे. या वर्तुळाची ती जीवा आहे, त्रिज्या नाही आहे. म्हणून दिलेले जे वाक्य आहे ते कसं आहे, चूक आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, तर चूक हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की आपण हे जे प्रकरण आहे, कुठलं प्रकरण आहे पहा, आपलं जे शेवटचं प्रकरण आहे 17वं प्रकरण, वर्तुळ, जीवा व कंस, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. तसेच त्यावरती आपण सराव देखील घेतलेले आहे. आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आता आपण काय करणार आहोत, तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे शेवटचं प्रकरण आहे 17वं, वर्तुळ, जीवा व कंस, हे आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला 5 प्रकारचे काय दिसत आहेत, तर खेळ दिसत आहे. आणि या 5 पैकी आपल्याला काय करायचं आहे, एक खेळ आपल्याला निवडायचा आहे आणि त्यामध्ये दिलेल्या प्रत्येक प्रश्नांचं आपल्याला योग्य ऑप्शन, जे 4 ऑप्शन दिले जातील त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. म्हणून सांगा बघू, आपल्या हे जे 5 गेम आहे त्या 5 गेमपैकी किंवा खेळांपैकी तुम्ही कुठला खेळ अगदी आवडीने खेळता? आपण आता आज कार रेसिंगचा काय करणार आहोत, गेम जो आहे ते आपण खेळणार आहोत. तर बघा, आपला जो प्रश्न आहे तो असा आहे की वर्तुळ केंद्रातून डॅश टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आपला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे की वर्तुळ केंद्रातून डॅश टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपला जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे जीवेवर. आता पहा, आपल्याला असं सांगता येईल का की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो? पुढचे देखील आपण ऑप्शन बघूयात. बघा, जो सेकंड आहे तो आहे त्रिज्येवर आणि जो थर्ड आहे तो आहे लघुकंसावर आणि जो फोर्थ लास्ट आपला ऑप्शन आहे तो आहे व्यासावर. मग सांगा पहा मुलांनो, वर्तुळ केंद्रातून डॅश टाकलेला लंब जीवेला दुभागतो. तर कशाला दुभागतो पहा मुलांनो, तो जीवेवर दुभागतो, त्रिज्येवर दुभागतो, लघुकंसावर दुभागतो की व्यासावर दुभागतो? मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, जीवेवरती काय होतो, तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकणारा लंब जीवेला काय करत असतो, दुभागत असतो. म्हणून आपलं योग्य ऑप्शन आहे जीवेवर. मग त्याचा कलर कुठला आहे, तर रेड आहे. आणि पहा, आपली कार पुढे पास झालेली आहे, म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे ते राईट आलेलं आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत आणि आपला पुढचा प्रश्न असा आहे की वर्तुळाच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रापासून त्या जीवेवर काढलेल्या लंब रेषाखंडाचे डॅश हो. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन, 4 पर्याय दिलेले आहे आणि आपण 4ही पर्याय अभ्यासणार आहोत. बघा, फर्स्ट आहे रुंदी, सेकंड आहे क्षेत्रफळ, थर्ड आहे लांबी आणि फोर्थ आहे परिमिती. मग सांगा पाहू मुलांनो, वर्तुळाच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रापासून त्या जीवेवर काढलेल्या लंब रेषाखंडाचे डॅश हो. तर काय असणार आहे? अगदी बरोबर, लांबी हे काय आहे, आपलं योग्य ऑप्शन आहे. अशाच प्रकारे आपला पुढचा जो प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत आणि तो असा आहे की एकाच वर्तुळाचा एकरूप डॅश निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात आणि आपले ऑप्शन बघा काय आहे, ते आहे त्रिज्यांशी, केंद्रांशी, लघुकोनांशी की कंसांशी. सांगा पाहू, आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे की एकाच वर्तुळाच्या एकरूप डॅश निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात आणि 4 आपले काय आहेत, पर्याय आहेत, त्रिज्यांशी, केंद्रांशी, लघुकोनांशी की कंसांशी. एकाच वर्तुळाचा एकरूप
एकरूप आपल्याला सांगितलं आहे, मग तो साहजिकच कशाशी असणार आहे तर कंसाशी असणार आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे, कंसाशी हे आपलं योग्य ऑप्शन आहे. असं आहे की वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला डॅश असतो. आता हा त्या जीवेला काय असतो, पहा, वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेचा डॅश असतो. तो समांतर असतो, लंब असतो, कंसाजवळ असतो की सरळ रेषेत असतो. आपल्याला विचारलेलं काय आहे ते आपल्याला आधी नीट समजून घ्यायचं आहे. बघा, वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेच्या मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला डॅश असतो. साहजिकच आहे, काय असणार आहे, अगदी बरोबर, लंब हा असणार आहे. आणि पहा, आपलं ऑप्शन देखील इथे बरोबर आलेलं आहे, म्हणजेच आपली गाडी जी आहे ती पास झालेली आहे. तर पहा, आपला जो शेवटचा ऑप्शन आहे, प्रश्न आहे, तो असा आहे की एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील. आपल्याला सांगितलेलं आहे एका वर्तुळात जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या त्यांच्याशी संबंधित डॅश एकरूप असतात. आणि आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे कंस, त्रिज्या, लंब आणि व्यास. एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित डॅश एकरूप असतात. काय एकरूप असतात, कंस एकरूप असतो, त्रिज्या एकरूप असतात, लंब एकरूप असतात की व्यास एकरूप असतात. मग योग्य ऑप्शन आपलं काय आहे तर कंस हे जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. तर पहा, खेळाच्या माध्यमातून आपण इथे काय केलेलं आहे की खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण इथे जे आपलं 17वं प्रकरण आहे, 17 वर्तुळ, जीवा व कंस, हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि आता थोडक्यामध्ये आपण काय करणार आहोत तर त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, परीक्षेमध्ये आपल्याला जो पहिला प्रश्न आहे तो विचारलेला आहे की वर्तुळाच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रापासून त्या जीवेवर काढलेल्या लंब रेषाखंडाचे डॅश. ती रुंदी आहे, क्षेत्रफळ आहे, लांबी आहे की परिमिती आहे. अगदी बरोबर, काय आहे तर ती लांबी आहे. आणि मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित डॅश एकरूप असतात. आणि ऑप्शन आपल्याला दिलेला आहे कंस, त्रिज्या, लंब की व्यास. अगदी बरोबर, काय असणार आहे तर कंस हे जे आहे, म्हणजेच एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित कंस कसे असतात, एकरूप असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एकाच वर्तुळाच्या एकरूप डॅश निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. आणि इथे 4 पर्याय दिलेला आहे आपल्याला, तो आहे त्रिज्यांशी, केंद्रांशी, लघुकोनांशी की कंसांशी. मग सांगा पहा मुलांनो, आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, ते त्रिज्यांशी असणार आहे, केंद्राशी, लघुकोनांशी की कंसाशी. अगदी बरोबर, कंसाशी काय आहे तर एकाच वर्तुळाचा एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा कशा असतात, एकरूप असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला डॅश असतो. तो कसा असतो, समांतर असतो, लंब असतो, कंसाजवळ असतो की सरळ रेषेत असतो. पहा, वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला डॅश असतो. अगदी बरोबर, कसा असतो तर लंब असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्तुळ केंद्रातून डॅश टाकलेला लंब जीवेला दुभागतो. तर तो जीवेवर, त्रिज्येवर, लघुकंसावर की व्यासावर. पहा, वर्तुळ केंद्रातून डॅश टाकलेला लंब जीवेला दुभागतो. ऑप्शन आपले असणार आहे जीवेवर, त्रिज्येवर, लघुकंसावर की व्यासावर. मग आपलं योग्य ऑप्शन आहे अगदी बरोबर, जीवेवर. म्हणजेच काय तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकणारा जो लंब आहे तो जीवेला दुभागतो. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपल्या जी परीक्षा आहे ती देखील आपली जे 17वं प्रकरण आहे वर्तुळ, जीवा व कंस, यावर आपण परीक्षा देखील आपली घेऊन झालेली आहे. आता थोडक्यामध्ये आपण काय करणार आहोत तर त्याचे जे प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहा, आपल्याला इथे विचारलेलं आहे की केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची जीवा PQ ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. मग रेख OA लंबरूप रेख PQ, तर लांबी AQ किती हे आपल्याला विचारलेले आहे. म्हणून ते जे आहे आपण इथे स्पष्ट करून घेतलेलं आहे.
तर पाहूया इथे आपण काय स्पष्टीकरण केलेलं आहे. तर पहा मुलांना, इथे आपण बघू शकतो रेख OA लंबरूप रेख PQ, म्हणून बिंदू A हा रेख PQ चा मध्यबिंदू आहे. रेख PQ बरोबर किती, तर 13 सेंटीमीटर, म्हणून लांबी AQ बरोबर 1/2, लांबी PQ बरोबर 13/2 बरोबर 6.5 सेंटीमीटर आलेला आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस म्हणजे काय. वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस म्हणजे काय, आणि ते आपल्याला ह्या आकृतीद्वारे आपण दाखवणार आहोत. बघा, रेख AB ही केंद्र O असलेल्या, रेख AB जे आहे केंद्र O असलेल्या काय आहे, वर्तुळाची जीवा आहे, जी आपण इथे बघितलेली आहे. आपल्याला जे वर्तुळ दिलेलं आहे त्या वर्तुळामध्ये आपण काढून घेतलेलं आहे की या वर्तुळाची जीवा कुठली आहे, तर O हा एक या वर्तुळाचं केंद्र आहे आणि याची जीवा जी आहे ती आहे AB. त्यानंतर आपण बघू शकतो कंस AXB हा लघु कंस, तर कंस AYB इथे आपण बघू शकतो AYB हा कुठला कंस झालेला आहे, विशाल कंस झालेला आहे. मग या दोन्ही कंसांना जीवा AB ही कशी आहे, संगत कंस आहे. ह्या दोन्ही कंसांना जीवा AB ही संगत कंस आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की वर्तुळाचे कंस एकरूप आहेत असे कधी म्हणतात. काय सांगितलेलं आहे पहा, वर्तुळाचे कंस एकरूप आहेत असे कधी म्हणतात. तर बघा, असे कधी म्हणतात, आपण इथे घेतलेलं आहे की जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. आणि पुढे आहे, जर एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत कंस हे कसे असतात, तर त्यांच्या संबंधित जे संगत कंस आहे ते देखील कसे असतात, तर एकरूप असतात. आणि आपला जो चौथा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की दिलेल्या आकृतीत दिलेले कंस AB व कंस CD एकरूप आहेत का, हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा, कंस AB एकरूप, कंस आपल्याला इथे CD सांगितलेला आहे. आता ते एकरूप आहेत का, तर बघूया. संगत केंद्रीय कंस समान मापाचे म्हणजे 50 अंशाचे आहेत. मग त्यामुळे कंस हे समान मापाचे आहेत म्हणून ते कसे आहेत, एकरूप आहेत. हे आपण ह्या आकृतीद्वारे सिद्ध केलेलं आहे. आता आपण पाहू शकतो जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो आहे, एका वर्तुळाचे केंद्र असून त्याची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. मग त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल. तर आपण इथे पाहू शकतो, आपण इथे एक वर्तुळ काढून घेतलेला आहे आणि आपण ह्या वर्तुळाचा जो C हा केंद्रबिंदू आहे त्याची जी जीवा आहे ती आहे AB आणि त्यावर आपण काय काढलेला आहे, तर CM हा लंब काढलेला आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की जीवा AB, जीवा ही काय आहे, AB आहे. मग लांबी AM, आता लांबी AM ही किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. साहजिकच आहे, लांबी MB ही जर 6 सेंटीमीटर असेल तर लांबी AM ही देखील 6 सेंटीमीटर असणार आहे. म्हणून पायथागोरसचा इथे आपण काय घेतलेला आहे, तर पायथागोरसचा आपण इथे प्रमेय घेतलेला आहे आणि त्या प्रमेयानुसार इथे आपण घेतलेलं आहे की आपल्याला CA ची लांबी माहिती आहे. म्हणून 10 वर्ग बरोबर 6 वर्ग अधिक CM ची जी लांबी आहे ती आपल्याला माहिती नाहीये, म्हणून CM वर्ग. मग CM बरोबर 10 10 100 आणि 6 6 36. आता 100 मधून 36 आपल्याला मायनस करायचे आहे. मग CM बरोबर किती असणार आहे, तर CM बरोबर 8 सेंटीमीटर असे असणार आहे. तर जीवा केंद्रापासून 8 सेंटीमीटर असेल. जीवा ही केंद्रापासून किती असेल, तर 8 सेंटीमीटर असेल. हा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 17वे प्रकरण आहे वर्तुळ, जीवा आणि कंस हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे, खेळ घेतलेला आहे आणि परीक्षा देखील आपण त्यावर घेतलेले आहे. तसेच काही प्रश्न उत्तरे देखील आपण इथे समजून घेतलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं जे शेवटचं प्रकरण आहे 17वं वर्तुळ, जीवा आणि कंस हे जे प्रकरण आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.